शकत होतो तेव्हाच दादांनी कानउघडणी करायला हवी होती. अजित पवारांनी केलेल्या टीकेला खासदार अमोल कोल्हेंनी उत्तर दिलंय. शिरूरमध्ये दादांना तळ ठोकावा लागत असेल तर हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. अजित पवारांनी दिलेल्या चॅलेंजवर अमोल कोल्हेंनी ही प्रतिक्रिया दिली. तर राजकीय कामासाठी दिल्लीवारी होते पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, अशी देखील टीका अमोल कोल्हेंनी अजितदादांवर केली आहे. आपल्यासोबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. दादा, आज खरं तर ज्या पद्धतीने पाहतो की अजितदादा पवारांनी तुमच्यावरती खरं तर टीका केली. आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत आणि दादांची खासियत आहे की दादा बोलले तरी बातमी होते, दादा नाही बोलले तरी बातमी होते. आणि आज ही बातमी होत असताना त्यांनी खरं तर माझ्या इतक्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची दखल घेतली. याविषयी मी मनापासून त्यांचा ऋणी आहे. पण दादा हे फार मोठे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलंय. आणि त्याचवेळी जेव्हा चांगलं काम करत होतो, म्हणजे पहिल्याच टर्ममध्ये 2 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवणं असेल, देशातल्या सगळ्या खासदारांची एका इंग्रजी वृत्तपत्रानं जेव्हा याची आकडेवारी जाहीर केली, तर देशातल्या सगळ्या खासदारांमध्ये फर्स्ट टर्मच्या खासदारांमध्ये 3रा क्रमांक हा आपला शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आलाय. पार्लमेंटमध्ये केलेली भाषणं असेल, चर्चांमध्ये घेतलेला सहभाग असेल, शिवस्वराज्य यात्रा असेल, विधानसभेचा प्रचार असेल, या प्रत्येक वेळी आदरणीय दादांनी ही कायम पाठराखण केली, पाठीवर शाबासकीची थाप दिली. आणि आज त्यांनी काहीतरी वेगळं स्टेटमेंट दिलं तर लगेच त्यावर टीका करणं माझ्या इतक्या लहान कार्यकर्त्याला ते योग्य दिसणार नाही, कारण दादा हे मोठे नेते आहेत. एक आपण पाहतो की रोहित पवार यांनी सुद्धा संघर्ष यात्रा काढली, तुम्ही शेतकरी मोर्चा काढताय. या दृष्टिकोनातून अजित पवारांनी वक्तव्य केलं असं तुम्हाला वाटतं? नाही, आदरणीय दादा, मी पुन्हा तसं म्हणालो की इतक्या मोठ्या नेतृत्वानं एखादं वक्तव्य केल्यानंतर त्याच्याविषयी आपल्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी भाष्य करू नये. महत्वाची गोष्ट ही आहे की ज्या कारणांसाठी हा आक्रोश मोर्चा निघतोय, ही कारणं त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे आज कांद्याची निर्यात बंदी लादलेली, या कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारनं काय नेमकी भूमिका घेतली आहे? म्हणजे वारंवार आम्ही बातम्या येतो की वारंवार कुठल्या ना कुठल्या राजकीय कारणासाठी दिल्लीवारी होते, तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी का दिल्लीवारी करायला वेळ मिळत नाही महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना, सत्ताधाऱ्यांना? हा प्रश्न आहे ना सर्वसामान्य शेतकऱ्यांना. आज तुम्ही दुधाच्या बाबतीमध्ये 5 रुपये अनुदान जे कर्नाटक सरकार देतं, त्या पद्धतीनं 5 रुपये अनुदान फक्त शासकीय दूध संस्थांना जे दूध घालतात त्या शेतकऱ्यांना दिलं. आज पुण्याची जर आकडेवारी बघितली तर 5 लाख लिटर दूध फक्त शासकीय संस्थांना जातं. पीक विमा कंपन्यांचं किती उखळं पांढरं झालंय. मग यामध्ये किती शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली, अवकाळीमुळे जे नुकसान झालंय. जर केंद्र सरकार 25 लाख कोटी रुपयांचं मोजक्या उद्योगपतींचं कर्ज माफ करतं, तर मग सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला काय हरकत येते? परमेश्वर मी सुनील रे, TV9 मराठी, नारायणगाव, पुणे.